सो आज आपण काय स्टार्ट करणार आहे, ट्विस्टेड रिंग काउंटर स्टार्ट करणार आहे आपण. लास्ट लेक्चरला आपण रिंग काउंटर पाहिला होता. आधी 2 मिनिटात ते रिव्हिजन घेऊयात की एक्झॅक्टली रिंग काउंटर मध्ये आपण काय पाहिलं होतं. ठीक आहे, तर आपण त्याच्यामध्ये रिंग काउंटर्स मध्ये 4 बिट रिंग काउंटर एक्सप्लेन केला होता आणि त्याच्यामध्ये आपण फ्लिप फ्लॉपचं कॉम्बिनेशन घेतलं होतं आणि त्या फ्लिप फ्लॉप मध्ये आपण डी फ्लिप फ्लॉपचं कॉम्बिनेशन कन्सिडर केलं होतं. ओके, सो इन ट्विस्टेड रिंग काउंटर we are considering 4-bit twisted ring counter. So we are taking 4 flip-flops in that. आता हे फ्लिप फ्लॉप्स पण आपण कुठले कन्सिडर करणार आहे, तर डी फ्लिप फ्लॉप आपण कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, मग इथं हा फर्स्ट फ्लिप फ्लॉप आहे. सो द इनपुट इज D1, आउटपुट इज Q1 and its complement is Q bar 1. D2, Q2, Q2 bar, D3, Q3, Q3 bar, D4, Q4, Q4 bar. ओके, आता आपण 4 फ्लिप फ्लॉपचा सेट ड्रॉ केलेला आहे आणि त्या फ्लिप फ्लॉपच्या सेट मध्ये पण कुठला फ्लिप फ्लॉप यूज केलेला आहे, वी आर युजिंग दी डी फ्लिप फ्लॉप्स. आणि आपण तो किती बिट साठी कन्सिडर करतोय, वी आर कन्सिडरिंग दी 4 बिट ट्विस्टेड रिंग काउंटर. आता याला क्लॉक देण्याची गरज आहे, तर आपण क्लॉक पण कसं देणार आहे, प्रत्येक फ्लिप फ्लॉपला आपण सेपरेट क्लॉक पल्स देणार आहे. हे सिंक्रोनस आणि असिंक्रोनस मध्ये ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं होतं. ओके, क्लॉक पल्सेस आणि आपण इथे पॉझिटिव्ह क्लॉक पल्स अप्लाय करणार आहे प्रत्येक फ्लिप फ्लॉपला. ठीक आहे, आता रिंग काउंटर आणि ट्विस्टेड रिंग काउंटर मध्ये मेन एकच डिफरन्स आहे. तर रिंग काउंटर मध्ये काय केलं होतं, आपण पहिल्या फ्लिप फ्लॉपचं आउटपुट आपण दुसऱ्या फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला कन्सिडर करत होतो. पण आता ट्विस्टेड रिंग काउंटर मध्ये एक छोटासा चेंज आहे. द आउटपुट ऑफ द फर्स्ट फ्लिप फ्लॉप इज acts as an the input of the second flip flop. The output of the second flip flop, that is Q2, it acts as an input of the third flip flop, that is D3. And the output of the third flip flop, that is Q3, it acts as an input of the fourth flip flop, that is D4. Okay, पण आता जो शेवटचा फ्लिप फ्लॉप आहे त्याच्यातला Q4 न कन्सिडर करता आपण Q4 बार ऍज आउटपुट कन्सिडर करणार आहे आणि तो फीडबॅक थ्रू आपण कुठे देणार आहे, तर पहिल्या फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला आपण कन्सिडर करणार आहे. सो दिस Q4 बार आउटपुट ऑफ द लास्ट फ्लिप फ्लॉप, इट acts as the input of the first flip flop. ओके, ट्विस्टेड रिंग काउंटर आणि रिंग काउंटर मधला हाच मेन डिफरन्स आहे. रिंग काउंटर मध्ये आपण Q4 चा आउटपुट D1 ला देत होतो, पण इथे Q4 बार चा आउटपुट आपण कुठे देतोय, तर D1 ला कन्सिडर करतो. ओके, हा झाला कंप्लीट त्याचा एक डायग्राम. आता आपल्याला त्याचा ट्रुथ टेबल बघायचा आहे. आता ट्रुथ टेबल बघताना आपण कसं कन्सिडर करतो, आपण आधी क्लॉक कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, इथे क्लॉक पल्स कन्सिडर केला आपण. त्याच्यानंतर आपल्याकडं 4 आउटपुट आहेत. कुठले कुठले आउटपुट आहेत, Q4, Q3, Q2 आणि Q1 आउटपुट. ठीक आहे, मग आपण ते LSB पासून LSB पर्यंत कन्सिडर करतो. Q4, Q3, Q2 आणि Q1. आता फर्स्ट इनिशियल केसला असं कन्सिडर करूया, वी आर नॉट प्रोव्हाइडिंग एनी क्लॉक पल्स. ओके, जर कुठलाच क्लॉक पल्स जर तुम्ही इथे प्रोव्हाइड करत नसाल तर त्या क्लॉकला आपण 0 कन्सिडर करूया. जर क्लॉक पल्सला तुम्ही काहीच कन्सिडर म्हणजे प्रोव्हाइडच करत नसाल म्हणजे काय, तर कम्प्लिटली ऑफ असणार आहे क्लॉक. पॉझिटिव्ह एज ट्रिगर पण नसेल आणि तो निगेटिव्ह पण नसेल. आणि आता आपण कुठला क्लॉक पल्स प्रोव्हाइड करतोय, वी आर प्रोव्हाइडिंग दी पॉझिटिव्ह एज ट्रिगर क्लॉक पल्स. ओके, ओके, आता फर्स्ट ट्रुथ टेबल मध्ये आपण क्लॉक पल्स काहीच प्रोव्हाइड करत नाहीये. मग त्यावेळी आपण असं कन्सिडर करूया की Q4, Q3 आणि Q1 आणि Q2 आणि Q1
जे आउटपुट आहे ते 0 0 0 आणि 1 कन्सिडर केले. ओके, म्हणजे Q4 चं आउटपुट किती मिळतं इथे आपल्याला 0. Q3 इज ऑल्सो 0, Q2 इज ऑल्सो 0 and Q1 इज 1. ठीक आहे. when we are providing the first clock pulse, जो फर्स्ट क्लॉक पल्स आपण इथे प्रोव्हाइड करतो त्यावेळी काय होईल, दिस इज द डी फ्लिप फ्लॉप और द डेटा ट्रान्समिशन फ्लिप फ्लॉप. इफ क्लॉक इज प्रेझेंट द इनपुट इज गोइंग टू दी आउटपुट. जे काही इनपुटला असेल तो आज पीस तुमच्या आउटपुटला जाईल. ठीक आहे. जेव्हा कधी जाईल, जेव्हा क्लॉक पल्स त्याला प्रोव्हाइड होईल. जर क्लॉक पल्स नसेल तर तो डेटा ट्रान्समिट नाही करणार. ठीक आहे. मग आता फर्स्ट क्लॉक पल्स आपण प्रोव्हाइड केलेली आहे. आता फर्स्ट क्लॉक पल्स प्रोव्हाइड केलेली आपण, तर काय होणार, Q1 चा आउटपुट D1 च्या इनपुटला कन्सिडर होईल. ठीक आहे. म्हणजे हा 1 कुठे जाणार, D1 च्या इनपुटला कन्सिडर होईल. Q2 चा आउटपुट काय 0, हे आउटपुट कुणाच्या इनपुटला कन्सिडर होणार आहे, D3 च्या इनपुटला कन्सिडर होईल. त्याच्यानंतर Q3 चे जे आउटपुट आहे 0, हे आउटपुट D4 च्या आज इनपुटला कन्सिडर करणार आहे आपण 0. आणि जे काही Q4 चं आउटपुट आहे त्या Q4 चं आउटपुट किती आहे आपल्याकडे 0 आहे. पण Q4 बार किंवा कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्याचा कॉम्प्लिमेंट इथे आपण खाली कन्सिडर केलेला आहे. जर Q4 0 असेल then Q4 bar is 1 because it's the complement of your Q4. So this one acts as the input of the D1. So इथे आपल्याला D1 च्या इनपुटला काय कन्सिडर करावं लागेल, 1 कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे. आता जेव्हा फर्स्ट क्लॉक पल्स आपण प्रोव्हाइड केलेली आहे, फर्स्ट क्लॉक प्रोव्हाइड केल्यानंतर काय होईल, डेटा काय होईल, प्रत्येक फ्लिप फ्लॉपचा डेटा ट्रान्समिट होईल. म्हणजे इनपुटला जो काही लॉजिक हाय असेल किंवा लॉजिक 1 असेल तो आउटपुटला कन्सिडर होणार आहे. ठीक आहे. मग इथं काय काय कन्सिडर होईल, फर्स्ट फ्लिप फ्लॉपचं इनपुट काय 1, सो आउटपुट इज ऑल्सो 1. सेकंड फ्लिप फ्लॉप इनपुट इज 1, सो आउटपुट इज ऑल्सो 1. थर्ड फ्लिप फ्लॉप इनपुट इज 0, so output is 0. Okay. Then last flip flop input is 0, so output is also 0. ठीक आहे. परत आपण ते स्टेप्स लिहून काढूया. Q1 काय आहे 1, Q2 is also 1, Q3 is 0 and Q4 is also 0. Okay. जेव्हा आपण फर्स्ट क्लॉक पल्स त्याला प्रोव्हाइड केले. ठीक आहे. आता परत सेकंड क्लॉक पल्स जेव्हा आपण प्रोव्हाइड करणार आहे त्यावेळी आपल्याला आउटपुट काय मिळते ते परत चेक करावं लागेल. when we are providing the second clock pulse, the output of the Q1 it acts as an the input of the D2. ओके, म्हणजे हा 1 इथे as it is झाला. त्याच्यानंतर Q2 चे जे काही आउटपुट आहे ते D3 च्या इनपुटला कन्सिडर करणार आहे. सो आउटपुट ऑफ D3 इज 1. Sorry, input of the D3 is 1, input of the D4 is 0. And already Q4 चा आउटपुट आपल्याला काय मिळालं होतं 0 मिळालं होतं. म्हणजे Q4 बार काय असणार आहे तिथे 1 असेल. ठीक आहे. म्हणजे हा 1 झाला आणि हा 1 इथे परत आज आला. ठीक आहे. आता प्रत्येक फ्लिप फ्लॉपचे आपण इनपुट पाहिले किंवा सेट करून घेतले काय आलेले. The input of the first flip flop that is D1 is 1, input of the second flip flop D2 is 2, input of the third flip flop D3 is 1 and input of the last flip flop D4 is 0. Okay. So जेव्हा आपण सेकंड क्लॉक पल्सला प्रोव्हाइड करणार आहे त्यावेळी आउटपुट काय केले, इथं इनपुट आपलं 1 आहे, सो आउटपुट पण इथे आपल्याला 1 मिळेल. इथं हा फ्लिप फ्लॉप सेकंड फ्लिप फ्लॉपचा इनपुट 1 आहे, सो वी गेट आउटपुट 1. थर्ड फ्लिप फ्लॉप इनपुट इज ऑल्सो 1, so Q3 is also 1. But last flip flop output is input is 0, so we get Q4 is 0. Okay. Again we will write the conditions of the Q1, Q2, Q3 and Q4. The Q1 is 1, Q2 is also 1, Q3 is also 1, but Q4 is 0. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट क्लॉक पल्स प्रोव्हाइड करावी लागेल. म्हणजे आपल्याला इथे थर्ड क्लॉक पल्स आपण प्रोव्हाइड करतो. जेव्हा आपण थर्ड क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार आहे आधी इनिशियल स्टेजला हे कन्सिडर करून घेऊयात की त्याचे इनपुट काय आहे.
ठीक आहे. आता इथं output of the Q1 is 1, so input of the D2 is also 1. Output of the Q2 is 1, so input of the D3 is 1. Output of the Q3 is 1, so input of D4 is also 1. Okay. Here Q4 is 0, but Q4 bar is 1 because it's the complement of the Q4. So this 1, it acts as the input of the D1. ठीक आहे. जेव्हा आता थर्ड क्लॉक पल्स प्रोव्हाइड करतो आपण, त्याच्या आधी आपण त्याचे प्रत्येक फ्लिप फ्लॉपचे इनपुट काय येणार आहे ते आधी चेक करून घेतलं. ठीक आहे. आता जेव्हा आपण थर्ड क्लॉक पल्स त्याला प्रोव्हाइड करणार त्यावेळी परत चेक करावं लागेल की प्रत्येक फ्लिप फ्लॉपच्या आउटपुट काय येईल, LSB टू MSB. ठीक आहे. आता फर्स्ट फ्लिप फ्लॉपचा आउटपुट काय येईल इथे 1, का कारण की डेटा ऍज इट इज काय होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे. डी फ्लिप फ्लॉप आहे त्याच्यामुळे इथे पण Q2 ला काय मिळेल आपल्याला 1, Q3 ला 1, Q4 ला पण इथे काय मिळेल आपल्याला 1. म्हणजे आता प्रत्येक फ्लिप फ्लॉपचा आउटपुट आपल्याला लॉजिक हाय मिळालं. ठीक आहे. Q1 is 1, Q2 is also 1, Q3 is 1 and Q4 is 1. ठीक आहे. म्हणजे 0 0 0 1 to 1 1 1 1 पर्यंत आपल्याला आउटपुट आपले मिळालं. पण अजून आपली ठीक आहे, अजून नेक्स्ट क्लॉक पल्स पण प्रोव्हाइड करून बघूयात की नेक्स्ट क्लॉक पल्सला काय येईल. ठीक आहे. पण त्याच्या आधी आपल्याला परत काय करायला लागेल, अगेन वी हॅव टू सेट द इनपुट ऑफ द ईच फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. मग आता परत Q1 चा आउटपुट काय 1, so input of the D2 is also 1. Output of Q2 is 1, so input of D3 is also 1. Output of Q3 is 1, so input of the D4 is also 1. But Q4 is 1, so Q4 bar is 0. And this Q4 bar, it acts as the input of the D1. So D1 is 0. D1 काय असणार आहे तुमचा 0 असेल. आता जेव्हा फोर्थ क्लॉक पल्स आपण प्रोव्हाइड करतोय त्यावेळी परत काय होणार, डेटा ट्रान्समिट होणार आहे. मग डेटा ट्रान्समिट होताना परत चेक करावं लागेल, जो काही इनपुटला असेल तेच आपल्याला आउटपुटला मिळणार. म्हणजे जेव्हा आपण फोर्थ क्लॉक पल्स प्रोव्हाइड करू, पहिल्या फ्लिप फ्लॉपचे इनपुट 0 आहे म्हणजे ते Q1 काय मिळालं आपल्याला 0. ओके. सेकंड फ्लिप फ्लॉप इनपुट इज 1, so output is also 1. Third flip flop input is 1, so output is also 1. And last flip flop is input 1, so output is also 1. ठीक आहे. म्हणजे Q1 आपल्याला परत काय मिळाला 0 आणि राहिलेले Q2, Q3, Q4 आपल्याला काय मिळाले 1 1 1 1. ठीक आहे. आता परत फिफ्थ क्लॉक पल्स प्रोव्हाइड करूया आपण. फिफ्थ क्लॉक पल्स प्रोव्हाइड केल्यानंतर परत काय करावं लागेल आपल्याला, आधी इनपुट सेट करून घ्यावं लागेल. आउटपुट ऑफ Q1 is 0, so input of D2 is 0. Here is 1 same, here also 1 is same. Q4 is 1, so Q4 bar is 0. This Q4 bar is again acts as an input of here D1, so this is also 0. When we are providing the fifth clock pulse, we'll check the output of the each flip flop. The first flip flop output, that is Q1 is 0, Q2 is 0, Q3 is 1, and Q4 is also 1. Okay. Q1 0, Q2 is also 0, Q3 is 1. And Q4 is 1. Okay. We'll provide the next clock pulse, that is sixth clock pulse. Again, we have to check the input of the each flip flop. Input of the output of the Q1 is 0, so your D2 is also 0. Output of Q2 is 0, so here D3 will change from 1 to 0.
Output of the third flip flop, Q3 is 1, so D4 is also 1. Output of the last flip flop, that is Q4 is 1, so Q4 bar is 0. And this Q4 bar, it acts as an input of the first flip flop, that is D1. म्हणजे जेव्हा आपण आता 6 क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार, 6 क्लॉक पल्स प्रोव्हाइड केल्यानंतर परत प्रत्येक फ्लिप फ्लॉपच्या अक्रॉसचं आउटपुट काय येईल ते आपल्याला परत चेक करावं लागेल. ठीक आहे. मग इथं आता आपण इनपुट चेक केलेले फक्त. आता आउटपुट चेक करताना D1 पहिल्या फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला 0 आहे, म्हणजे Q1 पण इथे काय झाला 0. इथे D2 0 आहे, म्हणजे इथे Q2 पण 0. इथे D3 च्या इनपुटला 0 आहे, म्हणजे Q3 ला पण काय मिळेल आपल्याला 0. आणि इथं D4 च्या इनपुटला 1 आहे, म्हणजे Q4 च्या आउटपुटला पण काय मिळेल आपल्याला 1 मिळेल. म्हणजे Q1 0, Q2 is also 0, Q3 is also 0, but Q4 is 1. ठीक आहे. आता आपण 6 क्लॉक पल्सेस प्रोव्हाइड केलेत, पण अजून आपल्याला आपली पहिली इनिशियल स्टेज अजून नाही मिळालेली. म्हणजे आपल्याला किती स्टेप्स यूज करायचे ते अजून आपले वाढतात. ठीक आहे. म्हणजे 6 क्लॉक पल्सेस प्रोव्हाइड केले तरी आपल्याला ट्विस्टेड रिंग काउंटर हा रीसेट नाही झालेला आहे, म्हणजे आपल्याला अजून क्लॉक पल्सेस प्रोव्हाइड करावे लागतील. इथे तर 7th क्लॉक पल्स आपण प्रोव्हाइड करूयात. 7th क्लॉक पल्स आपण चेक करूयात की आपला ट्विस्टेड रिंग काउंटर हा रीसेट होतोय की नाही. ठीक आहे. पण त्याच्या आधी आपल्याला परत काय करावं लागेल, अगेन वी हॅव टू सेट द इनपुट ऑफ द ईच फ्लिप फ्लॉप. आता 7th क्लॉक पल्सच्या आधी आपण इनपुट सेट करून घेऊयात. Q1 ला 0 आहे, म्हणजे D2 ला काय असेल 0 मिळेल. Q2 ला 0 आहे, म्हणजे D3 ला पण 0 मिळाला. Q3 ला 0 आहे, म्हणजे इथे D4 ला पण काय मिळालं आपल्याला 0 मिळेल. आणि Q4 1 आहे, म्हणजे Q4 बार 0 असणार आहे, त्याच्यामुळे D1 ला आपल्याला 0 मिळेल. जेव्हा आता 7th क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार आहे आपण, आता प्रत्येक फ्लिप फ्लॉपच्या अक्रॉसचं आपल्याला आउटपुट चेक करावं लागेल. ठीक आहे. आता आउटपुट चेक करायचं असेल तर परत काय डेटा बी फ्लिप फ्लॉप यूज केलाय, म्हणजे डेटा ट्रान्समिशन, म्हणजे जे काही इनपुटला असेल त्या आउटपुटला फक्त काय होईल डेटा ट्रान्समिट होईल जेव्हा त्याला आपण क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार. सो 7व्या क्लॉक पल्सला काय होईल, आता पहिल्या फ्लिप फ्लॉपच्या D1 ला 0 इनपुट आहे, म्हणजे आउटपुट आपल्याला काय मिळेल इथे 0. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला 0 आहे, म्हणजे इथे पण 0 मिळाला. Q3 ला पण 0 मिळाला आणि Q4 ला पण आता काय मिळेल 0 मिळेल. आणि Q4 बार काय होईल इथे 1. ठीक आहे. आता 7th क्लॉक पल्सला Q1, Q2, Q3 आणि Q4 सगळेच काय आहेत तर 0 आहे. सो ऑल आउटपुट्स ऑफ द फ्लिप फ्लॉप इज 0. ठीक आहे. अजून पण आपली जी पहिली स्टेज होती किंवा जे आपण कन्सिडर केलेलं होतं ते आपल्याला अजून मिळालेलं नाही, म्हणजे आपल्याला अजून क्लॉक पल्सेस त्याला प्रोव्हाइड करावे लागतील. म्हणजे ट्विस्टेड रिंग काउंटर हा अजून रीसेट कंडिशन मध्ये आलेला नाही. त्याच्यामुळे आपण 8 क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार आहे. 8 क्लॉक पल्स प्रोव्हाइड केल्यानंतर परत चेक करूयात की आपली इनिशियल स्टेज ही येते की नाही. सो त्याच्या आधी परत काय करावं लागेल, वी हॅव टू चेक द इनपुट ऑफ द ईच फ्लिप फ्लॉप. Q1 is 0, so D2 is also 0. Q2 is 0, so D3 is also 0. Q3 is 0, so D4 is also 0. But Q4 is 0, so Q4 bar is 1. And this Q4 bar, it acts as an input of the D1. So D1 will change from 1, 0 to 1. ठीक आहे. आता D1 आता परत चेंज झाला. जेव्हा आपण 8 क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार, 8 क्लॉक पल्स प्रोव्हाइड केल्यानंतर परत आता चेक करावं लागेल की प्रत्येक फ्लिप फ्लॉपच्या आउटपुटला आपल्याला काय मिळते. ठीक आहे. मग इथे पहिल्या फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला आपण 1 दिलेलं आहे, म्हणजे Q1 काय असेल इथे 1. सेकंड फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला 0 आहे, म्हणजे आउटपुट आपला 0 येईल. थर्ड फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला 0 आहे, म्हणजे आउटपुट आपल्याला 0 मिळेल. फोर्थ फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला 0 आहे, इथे पण आउटपुट आपल्याला काय मिळेल 0 मिळेल.
जर Q4 0 असेल तर Q4 बार काय असेल 1 असेल. ठीक आहे. आता परत आपण Q4 Q3 Q2 आणि Q1 काय आपल्याला आउटपुट सेट झालेलं आहे ते लिहून काढूया. ठीक आहे. Q4 किती आहे 0 आहे. सो Q4 इथे 0 लिहिला. Q3 किती आहे 0. Q2 किती मिळालं 0 मिळालं. ठीक आहे. पण आता Q1 किती मिळालं आपल्याला 1 मिळालं. ठीक आहे. म्हणजे जे आपण पहिली स्टेज फॉलो म्हणजे आलेली होती आउटपुट आपली तीच आता आपली परत काय झाली आली स्टेज. म्हणजे आपल्याला एका ट्विस्टेड रिंग काउंटरला ज्याच्यामध्ये आपण 4 बिट ट्विस्टेड रिंग काउंटर यूज केलेलं आहे त्याच्यात स्टेप्स किती लागले आपल्याला तर स्टेप्स आपल्याला 2n एवढे स्टेप्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत जर परत आपल्याला ते ट्विस्टेड रिंग काउंटरला रिसेट करायचं असेल. ठीक आहे. 2 as it is constant n म्हणजे काय the number of bits. किती बिट्स यूज केलेले आहेत आपण 4. सो 2 multiplied by 4 is equal to काय मिळेल आपल्याला 8. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 8 क्लॉक पल्स लागले. ह्या 8 क्लॉक पल्सनी काय केलं आपण ट्विस्टेड रिंग काउंटरला आपण रिसेट केलं.